काय मागितले बाप्पांकडे? ही प्रथा मुंडे परिवाराची आहे. गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा होते ते दरवर्षी गणपतीमध्ये पुण्यामध्ये यायचे. पुण्यामधनं या सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना मी सुरुवात करते. हा मानाचा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे मी आलेली आहे. सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. काय मागितलं बाप्पांकडे? बाप्पांकडे काही नाही मागितलं. सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे आणि राज्याचं चांगलं कर. काही आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागलाय. देवेंद्रजींनी जो जी आर काढला, तो महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला, मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे त्यांना फायदा होणार, पण एकीकडे ओबीसी समाज याला विरोध करतात. जे ओबीसी नेते आहेत भुजबळांनी मंत्रिमंडळात, तुम्ही देखील खूप दिवसांपासून हा सगळा अभ्यास बघताय, जवळ मराठवाड्याच्या नेते आहात. काय वाटतं तुम्हाला असं काय जी आर म्हणतात? मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय, उद्याही वाटेल, त्याच्यात काही बदल नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आहे. मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक असा जी आर दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावलं उचलले जाणार नाही. तर असा सुवर्ण मध्य गाठता आला बाप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची, नागरिकांची सुटका होऊन सगळे समाज आनंदाने नांदावे हा प्रयत्न करते. पण मी सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसीवर अन्याय होऊ नये अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल, संविधान घेईल असा मला विश्वास असं त्या जी आर मध्ये जी कमिटी मराठा आरक्षणाचं कामकाज बघत होती त्यांचं असं म्हणणं नाही आहे. आम्ही ते तपासून पाहू. तसं असेल तर 2 महिन्याचा वेळ आहे आम्हालाही कमिटीला अभ्यास करायला. ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही याचा नक्कीच आमचा शब्द ओबीसीला असणार.